ओवीचं स्मरण करूया। ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा। बाबा मुक्तानंदांनी आपणाला सर्व सिद्धींचे मूळ कशात आहे, सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर गुरुप्रसन्नता प्राप्त करणं हे आवश्यक आहे। हे आपणाला सांगितल्यानंतर नंतरचं प्रकरण आहे की सहजावस्था ही सांगितलेली आहे। आणि गुरुप्रसन्नता ह्या अध्यायामध्ये आपणाला बाबा मुक्तानंदांनी आपले गुरूंच्या प्रति भाव कसे पाहिजेत हे आपणाला सांगितलं। आणि आपले भाव म्हणजे आपण किती जप तप करतोय किंवा आपलं आचरण किती आहे किंवा आपलं साधन किती आहे ते जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा आपले भाव आपल्या गुरूंच्या प्रती कसे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि हे ह्यासाठी महत्त्वाचे आहे, आपले भाव आपल्या गुरूंच्या प्रती जितके नम्र असतील, जितके प्रेमाचे असतील, जितके समर्पणाचे असतील तितकं आपण आपल्या आतमध्ये ते गुरुतत्व धारण करू शकतो। अन्यथा आपण स्वतःला जोपर्यंत नाही विसरणार तोपर्यंत आपण ते पूर्ण रूपाने गुरुतत्व धारण नाही करू शकत। आणि जेव्हा आपल्या अंतरी असलेलं गुरुतत्व आपण धारण करतो त्याच वेळेला जे पूर्ण रूपाने धारण करू तर त्याच वेळेला आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जे अनुभव घेतलेले आहेत की हे संपूर्ण विश्व भगवंतातनं निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या अंतरी तेच तत्व तीच शक्ती वास करत आहे। ही समदृष्टी आपणाला तेव्हा येते आणि प्रत्येक जो वेळ चालू आहे, ज्यावेळी ज्या गोष्टी घडत असतात आपल्या प्रारब्धानुसार, आपल्याच कर्मानुसार ते आपल्या समोर येत असतात, तर ज्या वेळेला ज्या गोष्टी घडत असतात, ज्या समयामध्ये, ज्या स्थानामध्ये, ज्या दिशेमध्ये आणि ज्या लोकांच्या समवेत, हे सर्व काही तिथे सुद्धा आपली बुद्धी ही भगवत स्वरूप किंवा त्याच्याच स्मरणात, चिंतनात आणि त्यातनं आपल्या अंतरी असलेलं गुरुतत्व आपणाला शिकवत असतं की मी काय पाहायला पाहिजे। आणि तिथे सुद्धा आपली दृष्टी सम राहते, एक संतुलनात राहते। हे बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलं, जोपर्यंत आपली दृष्टी सम होत नाही तोपर्यंत आपण सुखदुःखांच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि खरा आनंद, खरं ज्ञान आपण अनुभवू शकत नाही। आणि ह्यासाठी मग बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलेलं आहे की गुरुतत्व म्हणजे नेमकं काय आहे। तर त्यासाठी बाबा मुक्तानंदांनी पूर्ण एक यादी आपल्याला दिलेली आहे, एक लिस्ट दिलेली आहे की हे परमात्म तत्वच आहे की जे सर्व त्यात शक्तीनेच सर्व धारण केलेलं आहे आणि निर्माण केलेलं आहे। आणि हे परमात्म तत्वच आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये गुरुरूपाने राहत असतं। म्हणजे त्या तत्वामध्येच ते आहे, म्हणजे गुरु आपल्या अंतरी आहे। आता जी आपल्याला लिस्ट दिली होती तर ती लिस्ट आपण थोडीशी आज परत एकदा त्या लिस्टमध्ये काय काय गोष्टी दिल्या होत्या त्या जराशा आपण त्याच्यावरती आढावा घेऊ। कारण तो आढावा ह्यासाठी घ्यायचा आहे की जी सहजावस्था आपल्याला यायला पाहिजे ती त्या सगळ्या लिस्टमध्ये आहे। भगवंत किंवा गुरुतत्व म्हणजे नेमकं काय, तर ते आपण कालही चिंतन केलं की गुरु आपल्या अंतरीच आहे, आपल्या अंतरीच। आणि तो गुरु म्हणजेच आपला आत्मस्वरूप आहे आणि आत्मा हा परमात्मा आहे। आत्मा हा परमात्म्याचाच त्याचा पूर्ण शक्ती असलेला अंश, पूर्ण अंश आहे। त्यामुळे आपल्या अंतरीच, प्रत्येकाच्या अंतरी तो गुरु आहे। हे आपणाला त्या बाबा मुक्तानंदांनी त्या लिस्टच्या आधारे सांगितलं। आता त्या लिस्टच्या आधारे आपण सहजावस्था कशी प्राप्त करू शकतो, जे दुसऱ्या प्रकरणात आहे, पुढची पायरी। तर ते आपण लिस्ट पुन्हा बघितली तर आपणाला सहजावस्था गाठण्यासाठी ती लिस्ट पुन्हा मार्गदर्शक ठरणार आहे। तर त्या लिस्टमधले काही मुद्दे आपण एका सहजावस्थेच्या दृष्टीने आज आपण
पाहून घेऊयात. आता काल सहजावस्थेमध्ये बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे की सहजावस्था म्हणजे आपणाला जेव्हा गुरु उपदेश होतो तेव्हा आपणाला आपल्या अंतरीच जाणवतं की माझं जे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, चेतना आहेत, इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ते जे निर्माण झाले ते त्या शक्तीतनं, आणि त्यामध्ये जी काही कार्य घडत आहेत, जे काही विविध आपण कार्य करतो, ज्ञान घेतो किंवा पाहतो, ऐकतो, चव घेतो किंवा आपल्या वेगवेगळ्या क्रिया होतात शरीराच्या, आतमधल्या क्रिया आणि बाहेरच्या दिसणाऱ्या न दिसणाऱ्या क्रिया, हे सर्व जे होतं हे त्या शक्तीने होत असतं. आणि हे आपणाला जसं माझ्या अंतरी होतं हे मी अनुभव घेते. आणि त्यासाठीच सांगितलं की जेव्हा आपण साधन करू लागतो तेव्हा आपणाला जे आपल्या अंतरी कुंडलिनी शक्ती आहे जी सर्व कार्य करते, परंतु त्या शक्तीचा आपल्याला अनुभव नसतो. जेव्हा आपण साधन करतो तेव्हा ती शक्ती त्या सुषुम्ना नाडीतून प्रवाहित होते आणि तिचं जागरण होतं, तिची अनुभूती आपल्याला येते. मग ती वेगवेगळ्या माध्यमातून येते आणि जेव्हा ती मध्य नाडीतून म्हणजे सुषुम्ना नाडीतून जेव्हा चालू लागते त्यावेळेला मग साधकाला त्या शक्तीचा अनुभव येतो. म्हणून आपल्याला वाटतं नाही मी त्या शक्तीतनं निर्माण झाले, प्रत्येक गोष्ट ती आहे आणि तसंच विश्व निर्माण झाले, अशी समदृष्टी प्रत्यक्ष अनुभूतीने साधनेमुळे येते. आणि जे अनुग्रह गुरूंनी दिलेला आहे, नाम असेल किंवा मंत्र असेल, कोणत्याही प्रकारची साधना ज्याला जे आवडत असेल ती त्याच्यासाठी साधना आहे की ती अनुभूती करून देणारी आहे. त्यामुळे विविध साधना पद्धती आहेत. कोणतीही साधना असेल तरीसुद्धा ती जर तन्मयतेने केले तर आतमध्ये असलेली गुरुशक्ती आपणाला जागृत होऊन ह्या अनुभूतीला ते गुरुशक्तीच आतमध्ये ती कुंडलिनी शक्तीचं जागरण करवते आणि त्यातून आपण प्रत्यक्ष त्या शक्तीचा अनुभव घेतो आणि मग ह्याच शक्तीतनं सर्व निर्माण झाले ही आपल्याला अनुभवाला प्रत्यक्ष येतं. ते फक्त पुरतं राहत नाही. आता बाबा मुक्तानंदांनी जे गुरुच्या संदर्भात सांगितलेलं आहे ती लिस्ट आपण पुन्हा एकदा त्या लिस्टमधल्या काही गोष्टी आपण वाचूयात आणि त्याचा सहजावस्थेशी कसा संबंध आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे जे गोपिकांनी सांगितलेलं आहे, त्यांना प्रत्येक ठिकाणी कृष्णमय जगत दिसलं, प्रत्येक ठिकाणी त्यांना कृष्णच दिसत होता. जसं आता इस्कॉन जे फॉलोअर्स आहेत ते पण म्हणतात कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे कृष्णमय दृष्टी. तर त्या काव्याचा आधार बाबा मुक्तानंदांनी इथे दिला आणि त्या आधाराने गुरुतत्व समजवण्याचा प्रयत्न केला. तर त्यामधली लिस्ट आपण फक्त सगळेजण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की गुरुतत्व कुठं कुठं असतं. तर ते आहे, सारे विश्व हे चितीचे क्रीडांगण आहे, परमात्म्याचे प्रगट रूप आहे, सिद्ध विद्यार्थ्यांचे स्वतःचे स्वस्वरूप वैभव आहे, त्यात श्री गुरुदेवच सर्वत्र भरलेले आहेत. या कारणास्तव प्रस्तुत प्रकरणात श्री गुरु कसा ओळखावा यावर अधिक जोर दिला गेला आहे. सिद्ध विद्यार्थ्यांनी याविषयी अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. ज्याला चित्शक्ती विलास म्हणतात तेच श्री गुरुचे विश्वरूप आहे. आता इथे देतात की परमात्म्याचे प्रकट रूप आहे आणि तो परमात्माच गुरुतत्व आहे, हेही त्यांनी दिलेलं आहे. आणि इथे ते सांगतात की ज्याला चित्शक्ती विलास म्हणतात तेच श्री गुरुचे विश्वरूप आहे. म्हणजे परमात्मा शक्तीच पूर्णतः जी कुंडलिनी शक्ती आहे, शिवशक्ती आहे, ज्यातनं विश्वरूप निर्माण झालं आहे, त्यालाच बाबा मुक्तानंदांनी श्री गुरु, कारण त्याचं एक कार्य ते सुद्धा आहे. आता इथे ज्याला चित्शक्ती विलास म्हणतात तेच श्री गुरुचे विश्वरूप आहे. तीच शक्ती श्री गुरु रूप होऊन ज्ञान देते, तीच शक्ती श्री गुरु रूप होऊन ज्ञान देते आणि शिष्यरूप होऊन ते ग्रहण करते. तीच अनेक देह धारण करते. तोच सद्गुरु सर्वांच्या अंतर्यामी प्रवेश करून प्राणरूपाने विहरत असतो. आता हे जे आपल्या प्रत्येकाच्या अंतरी जी कुंडलिनी शक्ती आहे तिच्यामध्येच गुरुतत्व आहे. आणि ज्या जीवाने म्हणजे आपल्या सर्व संतांनी त्यांच्या अंतरी असलेल्या कुंडलिनी शक्तीतलं गुरुतत्व इतकं विकसित केलं
की ते त्यांच्यामध्ये गुरुरूपाने कार्य करते. आणि आज आपण सर्व साधक आहोत, शिष्य आहोत, तर आपल्या अंतरी असलेली तीच कुंडलिनी शक्ती शिष्य रूपाने शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच्यामुळे तीच शक्ती आहे की त्या शक्तीच्या आधारे सद्गुरू बनतात, महान विभूती बनतात आणि त्याच शक्तीच्या आधारे आता आपण ज्ञान पण ग्रहण करतोय. आणि ती शक्ती कोणाची आहे? भगवंताची शक्ती आहे, जी आत्मरूपात कुंडलिनी शक्तीच्या रूपात आपल्या अंतरी आहे. त्यामुळे सद्गुरू तत्व हे कुठं बाहेर जो बाहेरच्या आकारात जो सद्गुरू आहे तो आपणाला ते मार्गदर्शन करतो की तुझ्या अंतरी ते आहे ही गोष्ट आहे. आणि ते अनुभवण्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारच्या साधना पद्धती हे आपणाला मदत करतात, आधार देतात, कारण आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. तर आता इथे ते सांगतायत, पुढे सांगतायत की बघा आता काय, तीच शक्ती श्री गुरु रूप होऊन ज्ञान देते आणि शिष्य रूप होऊन ते ग्रहण करते. तीच अनेक देह धारण करते. तोच सद्गुरू सर्वांच्या अंतर्यामी प्रवेश करून प्राणरूपाने विहरत असतो. म्हणजे आपल्या अंतरी असलेली प्राणशक्ती पण ती आहे आणि सद्गुरू सर्वांच्या अंतर्यामी प्रवेश करून प्राणरूपाने, म्हणजे ती प्राणरूप सुद्धा आहे, विहरत असतो. तोच विष्णू आणि तोच रुद्र बनतो. तीच शक्ती विष्णू, तीच शक्ती रुद्र बनते. रुद्र म्हणजे शंकर. आणि तोच सद्गुरू वरुण, इंद्र, सूर्य, चंद्र आदी रूपे धारण करतो. संपूर्ण तारामंडळाचं इथे वर्णन केलेलं आहे. 5 तत्व पंचमहाभूतांचं हे वर्णन आहे. वरुण, इंद्र, कारण ह्या एक जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, वायुदेवता आहे, हे सर्व 5 तत्वांचं तीच शक्ती ही 5 तत्व आणि हे पूर्ण आपलं जे सौरमंडल आहे ते तिने धारण केलेलं आहे. आणि राहू, केतू, नवग्रह देखील त्याचीच रूपे आहेत. ध्रुव, सप्तर्षी आदी अनंत रूपे धारण करूनही त्याचे एकत्व कधीही मोडत नाही. आता जे सप्तर्षी आहे, ज्यातनं संपूर्ण मानव निर्माण झालेलं आहे, माऊलींनी पण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण सांगितलंय, विस्ताराने सांगितलंय की सप्तर्षींच्या आधारे कशी विश्वामध्ये मानवी संतती पुढे निर्माण झाली, याचं वर्णन खूप सुंदर रीतीने माऊलींनी दिलेलं आहे. तर इथे सांगतायत की ध्रुव, सप्तर्षी आदी अनंत रूपे धारण करूनही त्याचे एकत्व कधीही मोडत नाही. तोच परमात्मा हे सर्व विभूती च्या रूपामध्ये असतो. त्यानंतर सांगतायत की वक्ताही तोच, वक्तव्यही तोच, श्रोताही तोच आणि श्रोतव्यही तोच. म्हणजे बोलणारा तोच आणि जे बोललं जात आहे तेही तोच आहे, श्रोताही तोच आणि जे ऐकलं जात आहे ते सुद्धा. कारण ह्या शक्ती आहेत, सर्व बोलण्याची शक्ती आणि ते शब्द निर्माण होत आहेत ते शक्ती स्वरूप आहेत. जे ऐकतो ते कानात आपल्या शक्ती जाते ती. तर ही सर्व रूप ग्रहण करण्याची पण शक्ती आहे ते जे. तर ह्या सर्व पाहणारा पण शक्तिरूप आहे आणि जे विषय आहे तो पण शक्ती स्वरूपातच आहेत. त्या ऊर्जेच्या स्वरूपातच ते आपल्या अंतरी येत असतात गोष्टी. तर इथे तेच सांगतात की वक्ताही तोच आणि म्हणजे बोलणाराही तोच आणि वक्तव्य जे बोलले जात आहेत तेही भगवंत, तेही तोच आहे, शक्ती आहे. त्यानंतर श्रोताही तोच आणि जे ऐकलं जातं, ऐकणारा तोच आणि जे ऐकणारे शब्द आत जात आहेत तेही तोच. ज्ञाताही तोच म्हणजे ज्ञान घेणारा तोच आणि ज्ञातव्य म्हणजे ज्याचं ज्ञान होते ते विषय पण तोच. तोच वेद आहे आणि वेदाला जाणणारा वेदविदही तोच. म्हणजे वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते सुद्धा भगवंताचं आहे आणि त्याला जो जाणतो आपण सर्व ते सुद्धा किंवा ऋषीमुनींनी आणलंय समोर ते ज्ञान आणि अनेक संतांनी ते आचरण केलंय आणि आपल्याला सोपं करून सांगितलंय, तर ते सुद्धा तोच आहे. तोच सांख्य, तोच योग, योगक्रियाही तोच आणि योगेशही तोच. असा बहुरूपी होऊनही तो एकरूपच आहे. आता इथे योग त्यांनी दिले, सांख्य योग ही षटदर्शनशास्त्र महत्त्वाची आहेत की ही दर्शनशास्त्र की ज्याच्या आधारे आपल्याला ज्ञान होतं. वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्ञानाच्या. दर्शनं म्हणजे आपल्याला आपल्या आतमधली प्रज्ञा जागण्याचा, आत्मसाक्षात्कार होण्याचा, आपल्याला हे सत्य ज्ञान होण्याच्या ही वेगवेगळ्या तत्वज्ञान आहेत, त्याला दर्शनशास्त्र म्हणतात. तर ते दर्शनशास्त्र पण तोच आहे आणि त्या दर्शनशास्त्राचं ज्ञान होणारा सुद्धा तोच आहे. बहुरूपी होऊनही तो एकरूपच आहे.
तसे दागिने सोन्याचे वेगवेगळे आकार धारण करतात, तेव्हा कानातलं होतं, गळ्यात हार होतो, पैंजण होतं, अंगठी होते, नेकलेस होतं, अशा पद्धतीने वेगवेगळे आहेत. तसंच पण असता सोनं एकच. त्याच पद्धतीने इथे त्यांनी सांगितले की एकच शक्ती ही सर्व गोष्टी धारण करते. की तोच श्री गुरु, तीच शक्ती श्री गुरु, तीच शक्ती करता. करता म्हणजे कार्य करणारा, करण म्हणजे साधन होते, आणि कर्म भोगता म्हणजे भोगणारा, भोग्य आणि भोग समुदायही बनला आहे. अमृत, औषधी, रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत. जे अमृत आहे, औषध आहे, रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत. अज्ञ आणि सुज्ञ, अविवेकी, सुविवेकी आणि देवापासून मानवापर्यंत सर्वांमध्ये तो एकच व्यापून राहिला आहे. सद्गुरुनाथांची आत्मस्फूर्तीच अंक, बीज आणि गणित बनली आहे. सर्व राग रागिण्या, सारे ताल स्वर त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. नर्तकही तोच, सुस्वर गायकही तोच, नृत्य आणि संगीतही तोच, शुद्ध ज्ञानाचा उपदेष्टा आणि महायोग व महाविद्येचा प्रवर्तक सद्गुरू तोच. त्याच्या बाबतीत आगमशास्त्र म्हणते, मनुष्य देह मास्थाय छन्नास्ते परमेश्वरा, अर्थात प्रत्यक्ष परमेश्वरच गुरुरूपाने मनुष्य देह धारण करून त्यात लपून बसला आहे. आता इथे त्यांनी विविध शास्त्र सांगितलेले आहेत. गायन आहे, नृत्यकला आहे, विविध शास्त्र ही सुद्धा त्या शक्तीतनंच निर्माण झालेली आहेत. आणि ती धारण करणारा सुद्धा तो चित्रकार असो किंवा नर्तक असो किंवा कवी असो, तो सुद्धा तोच आहे. तीच शक्ती ते करते आणि शास्त्रसुद्धा शक्ती स्वरूपच आहे. त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की अमृत, औषध आणि रोग, मृत्यू ही देखील त्याचीच रूप आहेत. ह्यावरनं आपणाला लक्षात येतं की जीवनामधले सर्व भाव जे आपल्याला सुखदुःख देतात किंवा आनंद देतात, हे सर्व भाव हे सुद्धा त्याचेच आहेत. आणि ह्याच प्रकरणात बाबा मुक्तानंदांनी आधीही सांगितले की सर्व भाव हे परमात्म्याचे आहेत. सर्व भाव आहे, त्याच्यासाठी असं नाही आहे की काम भावना फार चुकीची आहे. भगवंताने सर्व भाव निर्माण केलेत, कारण सर्व भावांचं कार्य आहे ते तर हे जे इथे त्यांनी सांगितलं की अमृत, औषधी, रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत. हे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे, कारण आपल्याला ह्यातनं आपल्याला परिस्थिती लक्षात येते की जीवनातली कुठलीही परिस्थिती असो, की त्यावेळेला अमृत घ्यायला लागत असेल आणि त्यात अशी पण परिस्थिती होऊ शकते की औषधच घ्यायला लागतं. आणि आज औषधं घेण्याची परिस्थिती सर्वांचीच आहे. अमृताबरोबर आपण औषधही घेतोय. समयच असा आहे की आपल्याला सर्व काही आपल्याला आहे. तर हे जे आहे, तर हे वाईट वाटून किंवा काही करायची आवश्यकता नाही आहे, हिंमत हारायची आवश्यकता नाही आहे. तर हे जे इथे महत्त्वाचं गोष्ट आहे, अमृत, औषधी, रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत. कारण ही सृष्टी रचनेचा भाग आहे. त्याच्या अधिपत्याखालीच येतो, त्या शक्तीच्या अधिपत्याखालीच येतो. आणि त्यामुळे ह्या सर्व प्रकारांमध्ये त्याचं रूप आहे. कधी जन्माच्या रूपाने येईल, कधी मृत्यूच्या रूपाने येईल, कधी औषधांच्या रूपाने येईल, तर कधी अमृताच्या रूपाने येईल. तर ह्या पद्धतीने ही विविध प्रसंग आपल्या जीवनातले आहेत. हे सर्व काही भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीतली त्याची रूपं आहेत, त्याची अवस्था आहेत. मग ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या अवस्था जोडू शकतो, की कधी उपेक्षा असेल, कधी प्रेम असेल, कधी धोका असेल, कधी मदत असेल, कधी यश असेल, कधी अपयश असेल. ह्या सगळ्या अवस्था आपण जोडू शकतो. कधी कौतुक असेल, कधी निंदा असेल, कधी काही आपल्यावरती कोण काही काय म्हणता येईल की काही दोषारोप पण करत असतील, असं पण असेल. तर विविध ही सर्व रूपं त्याची आहेत. आपणाला जर त्यावेळेला हे भान राहिलं की हे सर्व ह्या सृष्टीतला हा जो सर्व भाव आहेत, ह्यामध्ये आपलं अनुसंधान आपल्या अंतरही राहिलं, आपल्या शक्तीकडे राहिलं, तर आपणाला ह्यातनं जात असताना आपणाला ते सुसह्य होऊ शकतं. आणि आपल्या अंतरी असलेलं जे गुरुतत्व आहे, इथे सांगितलं ही त्याचीच रूपं आहेत, म्हणजे गुरुची रूपं आहेत, म्हणून आपल्याला त्यातनं शिकण्यासारखंच आहे सर्व काही. तर हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे
तर अशा पद्धतीने हे सद्गुरु तत्व जेवढं आत्मतत्व व्यापक आहे, परमात्मा तत्व व्यापक आहे, तेवढाच सद्गुरु तत्व व्यापक आहे. आणि इथे अजून एक गोष्ट दिली आहे की जे सुज्ञ आहेत, म्हणजे ज्यांना ज्ञान झालेले आहेत, आणि जे अज्ञ आहेत त्यांच्या अंतरी पण आहेत. जे विवेकी आहेत, म्हणजे चांगलं आचरण करणारे आहेत, ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली आहे, त्यांच्या अंतरी. आणि जे अविवेकी आहेत, म्हणजे ज्यांना काही पडलं नाही, खाओ पिओ ऐश करो बस, बाकी सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल, असा ह्याला अविवेक म्हणतात. तर हा जो अविवेक आहे, ह्या अविवेकी व्यक्तींच्या अंतरी पण ते तत्व आहे. जे विवेकाने वागतात त्यांच्या अंतरी पण आहे, ज्यांना ज्ञान झालंय त्यांच्या अंतरी पण आहे, ज्यांना ज्ञान नाही झालं त्यांच्या अंतरी पण आहे. आणि देवतांपासून इथे दिलेलं आहे की देवतापासून मानवापर्यंत प्रत्येकाच्या अंतरी ते सद्गुरु तत्व आहे. फरक इतकाच आहे की ते तत्व अंतरी तर आहे, पण ते सुप्त अवस्थेत पडलेलं आहे, बीजरूपामध्ये ते फुलवलं गेलं नाहीये, ही गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अंतरी ते तत्व आहे. ज्यांना सद्गुरू मिळाले असतील किंवा नसतील तरी सुद्धा त्यांच्या अंतरी ते तत्व आहे, कारण ते तत्व आणि आत्मा एकच आहे, आणि आत्मा म्हणजेच परमात्म्याचा पूर्ण अंश आहे. तर ही गोष्ट आहे. तर हे आपल्या अंतरी असलेलं सर्व आहे. आणि आपण काल पण चिंतन केलं की जसं आपण वेगवेगळी तत्व आपण अंतरी विकास केली, जसं आता आपण कोणाची बहीण, मग किती चांगली बहीण होऊ हे आपण विकास केला, किती चांगली मुलगी हो हा विकास केला, किती चांगले वडील हो, किती चांगले आई हो, किती चांगली पत्नी हो, चांगली सून हो, हा आपण विकास करतो आतमध्ये. ते तत्व आपण विकास करतो. तर आत्ता आवश्यकता आहे आपण चांगला साधक कसा होऊ हे आपणाला आपले सद्गुरू शिकवतात की त्यांनी त्यांच्या सद्गुरूंचे उच्च साधक झाले आणि तेव्हाच ते त्यांच्या अंतरी असलेलं गुरुतत्व विकसित झालं आणि मग ते त्यांच्या सद्गुरूंसमान पूर्ण झाले आणि सद्गुरूंना प्रसन्न केलं. आणि हेच आहे, हे जर आपल्याला समजलं की प्रत्येक ठिकाणी ते तत्व मला काय शिकवते, परिस्थिती काय शिकवते, व्यक्ती काय शिकवते, कुठली गोष्ट काय शिकवते, सूर्यचंद्रापासून अगदी मांजर उंदीरपासून, पालीपासून, जुरळापासून कोण काय शिकवते हे मला बघणं, कारण प्रत्येक त्याच्यामध्ये शिकण्याची गोष्ट आहे. तर हे जेव्हा आपल्याला येईल अंतरी, तर त्यावेळेला आपल्या आतमध्ये आत्मभान आणि आपलं आपण सतत त्याच अनुसंधानात भगवंताच्या आणि शिकण्याच्या संधानात असू. आणि ते करता करता नकळत आपल्या अंतरी असलेलं गुरुतत्व हे वाढीस लागणार आहे आणि तेच आपणाला पूर्ण करणार आहे, पूर्णत्वाकडे आणि स्वावलंबनाकडे घेऊन जाणारं आहे. त्याशिवाय दुसरं कोणीही नाही. आपल्याला कुठलंही तत्व स्वावलंबनाकडे घेऊन नाही जात. उलट ते त्याच्या अधीन होतो, परावलंबीच होत असतो. जोपर्यंत आपल्या अंतरी असलेलं गुरुतत्व पूर्णपणे विकास होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण आत्मा, पूर्ण पुरुष आणि पूर्णतेचा अनुभव घेऊ नाही शकत. तर ह्यासाठी आपण ते बनणं आवश्यक आहे. तर इथे पुढे म्हणतात, मोक्षाची अभिलाषा असणाऱ्या प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, हे सारे विश्व श्री गुरुचे वैभव आहे. हे जगत म्हणजे तुमच्याच आत्म्याचा विकास आहे असा सिद्धजनांचा आदेश आहे. श्री गुरूंचा उपदेश आहे, वेदांताचा सिद्धांत आहे आणि साधुसंतांची अनुभूती आहे. या चितिविलासात द्वैत पाहू लागलात तर तुमच्यापासून सुख दूर पळून जाईल, तुम्हाला संतोषही होणार नाही आणि आनंदही प्राप्त होणार नाही. जन्ममृत्यूच्या दुःखातून तुम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाही. श्रीमद शंकराचार्य म्हणतात, एखाद्या मूळ जीवाने अज्ञानवश भेदज्ञानाची भूल पडल्यामुळे, दुःसंगामुळे किंवा असत्य शास्त्रांच्या पठनामुळे जीवात्मा, परमात्मा आणि आपण स्वतः यांच्यात थोडासा जरी वेगळेपणा मानला किंवा भेददृष्टी ठेवली तर तो कधीही निर्भय होणार नाही, त्याला कधीही शांती प्राप्त होणार नाही. उपनिषदात म्हटले आहे की द्वितीयाद्वय भयम भवती. या व्यापक जगताला जो आपल्याहून, आपल्या गुरुहून, परमेश्वराहून आणि चितिशक्ती कुंडलिनीहून भिन्न मानतो तो सदैव भयभीत राहील, त्याला शांती कधीही प्राप्त होणार नाही. तर इथं ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या अत्यंत सूक्ष्म बीजाच्या विकासातून एक महान शक्तिशाली विशाल वृक्ष निर्माण होतो, तद्वत हे चराचर विश्व देखील हृदयस्थ बीजरूपी आत्मशक्तीचाच विकास आहे. यासाठी प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, गुरु संतोष मात्रेन सिद्धिर्भवती शाश्वती, म्हणजे श्री गुरु संतोष हा सर्व सिद्धींचा शाश्वत शांतीचा मूलमंत्र आहे. हे वचन सतत ध्यानात ठेवा.
इथे महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जो आपण भेद पाहतो, मी वेगळा, भगवंत वेगळा, सद्गुरू वेगळे किंवा बाकीचे आत्मे वेगळे, हा जो भेद पाहतो त्याच्या आतमध्ये असलेला चैतना नाही पाहत आणि आकारामुळे भेद पाहतो. तर अशी व्यक्ती, असा जीव कधीही सुख दुःखाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. सतत तो सुखाचा तरी सुखाने तरी हुरळून जाईल किंवा दुःखाने तरी तो त्याचं हिंमत खचेल असं होऊ शकतं आणि तो निर्भय कधीच नाही बनू शकत. तर ही गोष्ट आहे, जेव्हा आपण आपली दृष्टी सम होते की तेच भगवंताचं तत्व माझ्या अंतरी आहे, तर मी साधारण आत्मा नाही, ते साक्षात भगवंत आतमध्ये माझ्या वास करतोय. त्यामुळे असा जर विचार केला तर आपण व्यापक होतो. आपल्याला जे हिंमत आपण हरलेलो असतो किंवा कधी खचतो, कधी त्रासलेलो असतो, कधी ऊर्जाहीन वाटतं, तर आपणहून ते ऊर्जा वाटते. त्याच प्रकारे जर हे आणि हेच भगवंताचं तत्व, त्याच्यातच गुरुतत्व पूर्ण सामावलेलं आहे, हे जर आपण हे केलं तर माझ्या अंतरी माझे सद्गुरू, माझे गुरु किंवा मी स्वतःच ते आहे. तर ही अनुभूती आपल्या आतमध्ये, माझ्या अंतरीच ते गुरुतत्व आहे, फक्त मला त्याचा अनुभव साधना करून तो घ्यायचा आहे. किंवा माझं आचरण प्रत्येक क्षणाला माझं आचरण कसं संतुलनात राहील, कसं संतुलन म्हणजे जे काही मी शिकली आहे त्याचं मनन चिंतन, त्याचं अनुसंधान किंवा नामस्मरण किंवा विचार तेच किंवा दृष्टी तेच, त्यानुसार मग आचरण होतं आणि मग त्यानुसार आपण ते निर्भयतेकडे आपली वाटचाल होते. मग आपला जन्म मृत्यूकडे पाहण्याची किंवा आजारपण ह्या सगळ्यांकडे पाहताना आपण हिमतीने आणि संतुलनानेच पाहू शकतो आणि अनुभवू शकतो, जे आपल्या स्वतःच्या बाबतीत आणि आपल्या आसपास घडत असलेल्या आपल्या आप्तजनांच्या बाबतीतलं पण घटना आपण त्या रीतीने पार करू शकतो की जिथे आपलं स्वतःचं अनुसंधान भगवंताशी असेल आणि सर्वांना ते चैतन्य पण अनुभवायला येईल. जरी कितीही मन खचलं असेल, दुःख असेल, तरीसुद्धा त्यात आक्रोश नसेल, त्यात हिंमत हारलेली नसेल, तर हे आपण होऊ शकतो, असे निर्भय आणि असे खंबीर होऊ शकतो. तर इथे आणि हीच सहजावस्था आहे, हीच सहजावस्था आहे. ह्यासाठी गुरुतत्व आपल्या अंतरी असलेलं समजलं पाहिजे. आणि शेवटी ते सांगतायत की गुरुला संतोष, श्री गुरुकडून शक्ती प्राप्त झालेला शिष्य पूर्णत्वाला पोचल्यानेच गुरुला संतोष होतो. वस्त्र दिले, द्रव्य दिले, खाऊ पिऊ घातले आणि तोंड पूजेपणा केला, त्यामुळे गुरूंना काय संतोष होणार? ज्यावेळी शिष्य गुरुशी पूर्ण तन्मय होऊन गुरुरूप होऊन जातो, तेव्हा गुरु संतुष्ट होतात. म्हणून मुक्तानंद म्हणतो, ही अपेक्षा आहे गुरूंना की तो गुरुरूप व्हावा. शिष्यच राहावा हे नाही आहे. शिष्य जेव्हा गुरुरूप होतो, त्याच्या अंतरी ते गुरुरूप इतकं पूर्ण विकसित होतं आणि तो निर्भय होतो, स्वावलंबी होतो, पूर्ण ज्ञानी होतो, पूर्ण निर्विकारी होतो. आणि तेव्हा गुरु प्रसन्न होतो. ज्यावेळी शिष्य गुरुशी पूर्ण तन्मय होऊन गुरुरूप होऊन जातो, गुरुरूप म्हणजे गुरुच होऊन जातो, तेव्हा गुरु संतुष्ट होतात. म्हणून मुक्तानंद म्हणतो, श्री गुरुम शरणम गच्छामी, श्री गुरुला शरण जातोय. श्री ध्यान योग शरणम गच्छामी, कशाला शरण जातोय? ध्यान योग साधनेला शरण जातोय. गुरुशी असलेल्या माझ्या संबंधांना, त्या नात्याशी मी शरण जातोय, त्यांच्या आठवणीला शरण जातोय. श्री गुरु भक्ती प्रेम प्राप्नोमी, श्री गुरुचं भक्ती प्रेम मला प्राप्त हो. परस्पर देवो भव इति धारणा धारयामी, मी कोणती धारणा करतो की मी ज्यांच्याकडे बघतोय ते मला भगवत स्वरूप दिसत आहेत. परस्पर देवो भव इति धारणा, हे मी धारण करतोय. इति धारणाम धारयामी, सततम श्री गुरुम स्मरामी, मी सतत श्री गुरूंचं स्मरण करतोय. मम मती ही श्री गुरुहु, माझी मती, माझी बुद्धी तत्व अंतरी विकसित. मम गती ही श्री गुरु अवस्थेकडे, माझी गती श्री गुरु आहे. पुढे मम रती ही श्री गुरु, माझा सहज अवस्थेकडे येऊया. आजच्या प्रकरणात इथे आपण सत्यम सत्यम वदामी, हे सत्य मी वदन करतोय. ममात्मा श्री गुरु, माझा आत्मा श्री गुरु आहेत.
तर अशा पद्धतीने इथे काल आलं होतं की सर्व व्यवहारात सर्व क्रियांत अंतर्बाह्य जगतात आत्मस्वरूपात आहेच सर्वांपूर्ण विलास चालत आहे हे जाणून भेदाभेद वाढणाऱ्या शांत राहण्याप्रती जे आपलं प्रेम आहे. आता आपल्याला काल त्यांनी उदाहरण दिलं होतं, रेडिओचं उदाहरण दिलं आचरणानुसार रेडिओमध्ये जे कारण प्रत्येक वेळेला आपण जीवनातले अनेक प्रसंग असतात, अनेक लाईट पॉवर गेली तर वेळेला आपल्याला एका जागी बसून त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपले हात पाय ना परंतु सगळे जे आपलं काम करतात, जी कामं बरे डोळ्यांनी आपण आनंदाची स्थिती असो सर्व कष्टाची असो, आत्मदृष्टी आपण प्रत्येक क्षणाला या डोळ्यांचे विचार येतात, तर आपण काही डोळ्यांनी पाहू शकत नाही. चित्त आपलं तर त्याच्यामुळे त्या डोळ्यांचाही डोळा सुद्धा कुंडलिनी शक्ती आहे. जरी एका ऐकण्याचं काम ध्यान करायला मिळालं, चांगल्याचं काम करते. जरी तशी मनस्थिती नसेल तरी ती शक्ती आपल्या हातापायांची क्रिया करते, श्वसन करते, हृदयाची धडधड, हे जरी सर्व काही त्या शक्तीच्या आधारे होतं असेल अनुसंधान मुक्तानंदांनी तरी काल आपण आपला आत्मधलं. त्यामुळे ते म्हणतात की सर्व व्यवहारात सर्व क्रियांत अंतर्बाह्य जगतात एकमात्र संवित्तीचा सर्वांगपूर्ण विलास चालत आहे, हे जाणून भेदाभेद रहित होऊन शांत राहणे म्हणजे सहजावस्था. आता हे ज्या सर्व हे महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व व्यवहारांत सर्व क्रियांत अंतर्बाह्य जगतात एकमात्र संवित्तीचा सर्वांगपूर्ण विलास चालत आहे, हे जाणून भेदाभेद रहित होऊन शांत राहणे म्हणजे सहजावस्था. आता इथे आपण प्रॅक्टिकली कसं पाहायचं बघूया की आता समजा कोणी आपल्याला मदत करत असेल तर ती मदतसुद्धा त्यांच्या अंतरी असलेल्या कुंडलिनी शक्तीच्या आधारे होते. जे काही आपल्या प्रारब्धानुसार जो योग असेल ज्यांच्याकडून मदत होण्याचा आणि आत्ताचं या जन्मातलं पण आचरण असं असेल आपलं कर्म, तर ते मदतीचं कोणाकडून हे असेल तर ती शक्ती त्या व्यक्तीला त्या कोणी व्यक्ती असो तर ते परत करत असते. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती आपल्याला दुखावेल किंवा काहीतरी वेगळंच वागून जाईल तर तिथे सुद्धा त्या शक्तीच्या आधारेच ते होत असतं. तर त्याच्यामुळे आपण भेदाभेद रहित पाहून सगळीकडे ती शक्ती आहे, सगळीकडे ते तत्व आहे हे पाहून कोण मदत करणाराही बाबा थँक्यू आणि मदत नाही केली तरीसुद्धा ते थँक्यू, कारण आपण जे पेरलं तेच येणार आहे. आपण जर पेरलं नाही आहे तिथे मदत तर त्या जीवाकडून मदत नाही मिळणार आहे. हे आपण जर ठरवलं तर आपण हलके होऊ आणि कुठलाच विचार नाही येणार आहे. ठीक आहे, आपण आपल्या अंतरी एक कुठलाच भेदभाव न करता आपण राहायला आपल्याला सोपं होऊ लागेल. याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला कुठलं दुःख होणार नाही, यातना होणार नाही होणार, पण आपण लगेच भानात येऊ की नाही बाबा त्याच्या आतून ती प्रेरणा नाही झाली आहे त्याला, आणि प्रेरणा कर्माच्या आधारे होत असते, आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पण आणि अनेक जन्मांच्या हिशोबाच्या आधारे होत असते. तर हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो व्यक्ती किती त्याने ठरवलं नाही करायची आहे मदत, पण जर ते त्या डाटामध्ये म्हणजे त्याच्या ह्याच्यात नसेल तर तो व्यक्ती पण नाही करू शकणार मदत. असं आपण अनेकदा पाहतो, एखाद्याला आपल्याला मदत करायची पण आपण पोचू नाही शकत, आपल्याकडे काही गोष्टी नसतात पण इच्छा असते. तर ह्या पद्धतीने होऊ शकतं गोष्ट. आणि तर म्हणजे मला सांगायची गोष्ट ही आहे की आतमध्ये आपल्या सगळं फीड आहे गोष्टी, आपण आत्ताही काही फीड त्याच्यामध्ये घालत असतो, भर घालत असतो आणि आधी पासून पण काही आपण घेऊन आली आहे ती कुंडलिनी शक्ती, कधी काय कुठलं करायचं आहे. तर हे त्याच्यामुळे हे बघायचं की बाबा त्या शक्तीचा आदेश नाही आहे आता त्या व्यक्तीकडून आपल्याला मदत मिळणं किंवा काय, किंवा आत्ता धोका मिळणं आहे किंवा काय अपेक्षाभंग होणं आहे, जे काही वेगवेगळे भाव असतील तर प्रत्येक भावाकडे आपण समदृष्टीने पाहणं हेच सहजावस्था आहे. आणि आपल्या संतांनी प्रत्येक गोष्टीकडे त्याच दृष्टीने पाहिलं. आणि याचा अर्थ दुःख न होणं किंवा मला काहीच वाटत नाही असं नाही आहे. जेव्हा माऊली भिक्षा मागायला गेली तेव्हा माऊलींना जे उपेक्षा मिळाली तर माऊलीसुद्धा एक वेळ अशी आली होती की ती पण रुसून तिने त्या ताटीमध्ये त्या कुटीमध्ये तिने दरवाजा लावून घेतला. तेव्हा मुक्ताईने समजून घातले की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यांनाही दुःख झालं नव्हतं असं नाही आहे, या संतांना दुःख होत नव्हतं असं नाही, किंवा ते काय हा कोण आपल्याला भिक्षा देत नाही तर ते हसत आले ही गोष्ट नाही आहे. त्यांना ते झालं आहे, त्यांनीच ते सोसलं आहे, पण त्यांनी सोसताना त्यांची दृष्टी भेदाभेदाची नव्हती, सोसताना त्यांनी खूप भगवंताच्या दृष्टीने सोसलेलं आहे. ते हा त्यांच्या सोसण्यात आणि आपल्या सोसण्यात फरक आहे. तर ही त्यांची दृष्टी होती. त्यामुळे हे आता हल्ली असं म्हणतात ना, काही वाटून नाही घ्यायचं, प्रॅक्टिकल राहा, हे फालतू थोतांड आहे. म्हणजे
असं आपण ह्या नदीत आहोत आणि त्या नदीचं पाणी मला लागणार नाही हे नाही आहे. हे म्हणणं मी नदीत आहे आणि त्या नदीचं पाण्याचा स्पर्श मला नाही झाला हे खोटी गोष्ट आहे. मला पाण्याचा स्पर्श होणार आहे, पण मला जे ज्ञान मिळाले, मला जो गुरु उपदेश मिळालेला आहे, मला जे भगवंताने जी शक्ती आणि हे सर्व भांडार दिले, त्या आधारे मी तो पाय लगेच स्वच्छ करू शकते. मग तो कपड्याने पुसा किंवा उन्हात जाऊन पुसा किंवा हवेनेच पुसा, तर हे माझं लगेच मी कोरडं करू शकते. ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट संतांनी झटक्यात केलेली आहे. संतांना लगेच आत्मभान येतं किंवा त्या गोष्टी घडायच्या त्याच क्षणाला संतांना ते आले. त्याच्यामुळे ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांना सुखही बाधू शकलं नाही, दुःखही बाधू शकलं नाही आहे. ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आत्ता काय होतं की नाही, काही वाटतच नाही, वाटून द्यायचं नाही. असं वाटून द्यायचं नाही हे म्हणणं हे पण कुठल्या आधाराने त्याचं विधी काय आहे हा होत नाही आणि मग सगळ्या गोष्टी डंब होतात आणि त्या आतमध्येच साठतात. तर तसं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक गोष्टीत त्या शक्तीला पाहायचं आहे आणि त्यामुळे आपल्या आतमध्ये ना सुखही साठवायचं आहे ना दुःखही. जे सुख मला हुरळून टाकणार आहे त्या सुखाला सुख काय म्हणायचं आहे, तर जे दुःख मला निराश करणार आहे तर तेही नाही साठवायचं आहे आणि जे सुख मला हुरळून टाकतंय तेही नाही साठवायचं आहे. मला फक्त माझी समता टिकवायची आणि त्या समतेमध्येच खरा आनंद आहे, त्या समतेमध्येच भगवंत आहे, हे मला टिकवायचं आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आता आपण पुढे वाचूया. आपले ध्यान जेव्हा शुद्ध ध्यान बनते, आपले ध्यान जेव्हा शुद्ध ध्यान बनते तेव्हा ते विषयरहित होऊन जाते. हा अनुभव ध्यान करणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांना आलाच असेल. उदाहरणार्थ, तुमचे ध्यान नीलबिंदू स्थिर झाले की नीलमय होऊन जाते आणि नीलरूप होऊन मग किंचित काल तरी तुम्ही स्वतःही नाही, ध्यान आतही नाही बाहेरही नाही अशी स्थिती होऊन जाते. पाहणाराच शिल्लक राहत नसल्याने पाहण्याचेही काही उरत नाही, ऐकणाराही शिल्लक राहत नसल्याने शब्दही शिल्लक राहत नाही. त्या स्थितीत दुःख नाही, सुख नाही, मूढता नाही, द्रष्टा नाही की दृश्य नाही, बाकी राहतो तो आपल्यातच आपण होऊन स्फुरण पावणारा केवळ शुद्ध परमात्मा. ही निर्विकल्प नित्संग प्रशांत स्थिती असते. हे तुमच्या ध्यानाचे लक्ष आहे. तुम्ही काही क्षण त्या स्थितीत राहता आणि ध्यान विसर्जन झाले म्हणजे तुर्यातीत अवस्थेतून तुर्यावस्थेत उतरता. त्यानंतर तुर्यावस्थेत जिथे जिथे तुम्हाला स्फुरण होते तिथे तिथे त्या स्फुरणात तुम्हाला तुर्यातीत अवस्थेचा साक्षात्कार होत असतो. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की ध्यानाची एक अवस्था अशी येते की त्यावेळेला आपल्याला एक फक्त चेतनेचा एक स्फुरण, एक शक्तीचाच अनुभव असतो. तिथे सगळं ऐकणं बंद किंवा आपण बाहेर लक्ष आहे की आत लक्ष, काही तिथं नाही आहे. तर ही अशी एक प्रगाढ शांततेची अवस्था आणि ती आपण अनुभवू आणि ती जे म्हणजे ती अनुभवण्यासाठी प्रचंड खूप तासनतास बसावं असं पण नसतं. आपण जर दिवसभरात आपलं मनन चिंतन जर त्या ह्याने असेल तर आपण 5-10 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती शांतता अनुभवू शकतो जर सराव जास्त असेल आणि सगळं तर, किंवा काही तासांच्या ह्याच्यामध्ये. तर इथे ते दिलं आहे की असा क्षण की जे असे क्षण असतात की ते तुर्यातीत म्हणजे सुखदुःख म्हणजे सगळ्या जाणीवेंच्या पलीकडे असलेली तिथे फक्त शांतता असते. मग बाहेर परिस्थिती कितीही कठीण असली किंवा आपण त्या म्हणजे की एखाद्या कठीण ह्याच्यातनं पण जात असू, पण आपलं जर अशा पद्धतीने शांत ध्यान लागलं आणि जे तिथे आपण सर्व काही विसरून जातो, पूर्णतः त्या शांतीचाच अनुभव घेतोय, तर ते इथे दिलंय ती तुर्यातीत अवस्था. आणि मग त्या अवस्थेत जी शांती अनुभवलेली आहे, मग त्या आता असं नाही होत की त्या अवस्थेत असतो आणि नंतर आपल्याला या व्यवहारात यायचं असतं आणि मग किंवा त्या ध्यानात पण ती खूप कालावधी राहते तेव्हा ती समाधी अवस्थेत होते जास्त कालावधी. ते संत महान विभूती बसू शकतात. आपल्याला काही सेकंद असते, काही मिनटं असते, काही क्षण असते आणि नंतर आपण लगेच खाली येतो आणि मग ते परत तुर्यातीत वरून आपण तुर्यावस्थेत येतो की जिथे जाणीव राहते. मग काय, आणि मग या तुर्यावस्थेमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण जो शांततेचा अनुभव घेतला तो टिकून असतो तिथे पण. हे इथे दिलेलं आहे. कारण ध्यानाची प्रत्येक अवस्था तेवढी उच्च नाही राहत, तर मध्येच आपण आपल्या देहभानात येणार आपल्याच्या तरीसुद्धा तो एक त्या अवस्थेचा, त्या शांततेचा
त्या अनुभव पटलावरती आपल्या असतात नंतरच्या अवस्थेत पण, असं आहे. आता पुढे ते सांगतात की इथे सांगतात की ही निर्विकल्प निसंग प्रशांत स्थिती असते, जी शुद्ध ध्यानाची स्थिती आहे ती. हे तुमच्या ध्यानाचे लक्ष्य आहे. तुम्ही काही क्षण त्या स्थितीत राहता आणि ध्यान विसर्जन झाले म्हणजे तुर्यातीत अवस्थेतून तुर्यावस्थेत उतरता. त्यानंतर तुर्यावस्थेत जिथे जिथे तुम्हाला स्फुरण होते तिथे तिथे त्या स्फुरणात तुम्हाला तुर्यातीत अवस्थेचा साक्षात्कार असतो. तुर्येतून जेव्हा तुम्ही सुषुप्तीत उतरता तेव्हा तुर्यावस्थेतले अनुभव बरोबर घेऊन येता. सुषुप्तीत देखील तुम्हाला स्वतःहून भिन्न काहीच दिसत नाही. सुषुप्तीतून स्वप्नावस्थेत जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा स्वप्नातले हत्ती, घोडे, रथ वगैरे सर्व प्रपंच तुम्ही स्वतःच बनत असता. जो सुषुप्तीचा द्रष्टा आहे तो स्वप्नाचाही द्रष्टा असतो. हा अनुभव तुम्हाला येतो. आणि तुम्ही जेव्हा स्वप्नातून जागृतीत प्रवेश करता तेव्हा जागृतीतही तुर्यातीत अवस्थेतील आत्मतत्वच विलसत आहे असा अनुभव तुम्हाला येत असतो. अशा प्रकारे तुर्यातीत अवस्थेतून तुर्येत, तुर्येतून सुषुप्तीत आणि सुषुप्तीतून स्वप्नावस्थेत आणि स्वप्नातून जागृतीत एकच द्रष्टा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येत जात असतो. चारी अवस्थांची स्थिती गती भिन्न असेल पण चारी अवस्थांचा द्रष्टा मात्र एकच असतो. साऱ्या अवस्थांचा द्रष्टा एकच आहे हे समजून शांत होणे हीच मुक्तानंद कथित सहजावस्था आहे. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की तुर्यावस्था म्हणजे दिलेलं आहे की आपल्या 4 अवस्थांमध्ये माणूस असतो. आता 4 अवस्था ज्या आहेत ह्या आपल्या चेतनेच्या अवस्था आहेत. आता जे आपण आहोत सगळे जागे आहोत ही जागृत अवस्था आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा काही जेव्हा स्वप्न पडतात ती स्वप्नावस्था. जेव्हा गाढ निद्रा आहे ती सुषुप्ती आणि नंतर तुर्यावस्था म्हणजे साधनेची जी अवस्था आहे, ध्यानाची अवस्था. आणि ध्यानाच्या अवस्थेत जेव्हा आपण खोल जातो, खोल शांततेचा अनुभव करतो की जिथे सगळं काही थांबून जातो, स्तब्ध असतं सर्व काही, तर ती गाढ शांतता, प्रगाढ शांतता आहे ती तुर्यातीत अवस्था आहे की जिथे आपण आपल्या आत्मतत्वाकडे पोचलेलो असतो आणि त्या शांतीचा, त्या स्फुरणाचा, त्या शांतीचा अनुभव घेत असतो, ही तुर्यातीत. तर इथे ह्या अवस्थांमध्ये आपण असतो की एकतर जागे किंवा स्वप्न किंवा गाढ निद्रा आणि तुर्या अवस्था आणि तुर्यातीत ह्या अवस्थेमध्ये असतो. आता जेव्हा आपण आणि ह्या अवस्था अनुभवणारा आत्मतत्व एक असतं हे इथे सांगितलेले आहे. बाबा मुक्तानंद सांगतात की या सर्व वेगवेगळ्या चेतनेच्या अवस्था आहेत. इथे चेतना जागृत आहे, स्वप्नावस्थेत चेतना अर्ध हे आहे, ती पूर्ण जागृत नाही. गाढ निद्रेत चेतना म्हणजे चेतना आहे आतमध्ये परंतु आपली बाकी सगळं शटडाऊन झालंय. आणि तुर्यावस्थेत आपण झोपलो नाहीये पण आपण ती एक साधनेची अवस्था आहे आणि तुर्यातीत अवस्था. तर चित्ती शक्तीची ओळखही झालेली नसताना जी दशा असते त्या दशेत मनुष्याला आणि ह्या अवस्था जाणीवेच्या वस्तू आहेत. तर ह्या जाणीव घेणारा जो आत्मा आहे तो प्रत्येक अवस्थेत एकच आहे. तो त्यांना अनंत प्रकारच्या नाम गुण कर्माधी स्वरूपांनी ओळखून चारी अवस्थांचे ते अनेक आहेत. चारी अशी अवस्थांची समजूत करून गती घेतो. स्थिती आणि गती गुरुबोधाने त्याला चारी अवस्थांची शक्तीचे स्थिती ज्ञान झाल्यावर पण चारी अवस्थांचा द्रष्टा अनुभवणारा सर्वच असतो, एकच आत्मतत्व आहे. आणि साऱ्या अवस्थांचा द्रष्टा एकच आहे. शांत होणे सप्तक पंचकथित सहज अवस्था आहे. हे सांगतात या चारी अवस्थांमधली या न्यायाने ही सर्व गुण रूपे धारण करीत असते. निद्रावस्था या सूत्राची व्याख्या अशी की एकच परमशिव पूर्ण वेळ आपण 2, तुर्यातीत 3, अवस्था 4 आणि 35 रूपांनी विश्वमय होऊन राहत असतो. तो एक निर्गुण निराकार सच्चिदानंद या वेगवेगळ्या अवस्था सच्चिदानंद आपल्या कर्माच्या आणि संकोच स्थिती आणि विकास स्थिती कमी या 2 अवस्था प्राप्त झाल्यावर झोप विरूप म्हटला जातो होणं किंवा हे सर्व काही. तर या चारी एकच लक्ष्या चारी अवस्था माईव आणि कर्म हे काय मलांनी आवृत्त झाल्यावर आणि त्याला त्रिमय समजून शांत होणं हे शून्य प्राण पर्युष्टानंद कथित सहज आणि स्थूल शरीर असे त्याचे 4 विभाग झाले की त्याला चतुरात्मा म्हणतात. परमशिवापासून तो पृथ्वीपर्यंत 35 तत्वे होऊन राहत असतो. अशा प्रकारे सर्वत्र तो एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरे काहीही नाही. प्रत्यभिज्ञा हृदयात साऱ्या विश्वाला चितीचा विलास म्हटले आहे. त्यामुळे चिदात्मा शिवभट्टारक एव एक आत्मा न तु अन्यः
कश्चित हे करणं म्हणजे सर्वत्र एक आत्माच व्यापून राहिला आहे असे समजून चितिशक्तीची ओळखही विकाररहित होऊन जाणे यालाच सहजावस्था म्हणतात. आता इथे दिलंय की जो निर्विकार, निराकारी निर्विकार जे परमात्म तत्व आहे, उदासीन, निराकार, निर्विकार, अकर्ता, अभोक्ता असं परमात्म तत्व आहे. आणि ह्या परमात्म तत्वाला जेव्हा विश्व निर्माण करण्याची प्रेरणा झाली तेव्हा त्यातनं शक्ती निर्माण झाली, जी त्याची पत्नी स्वरूपात आहे, शिवशक्ती. आणि त्यातनं मग पूर्ण विश्व निर्माण झालं. आणि मग हे कसं निर्माण झाले? पण एक एक तत्व निर्माण होत गेली आणि ती त्या शक्तीतनंच निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे जेव्हा व्यक्तीला ज्ञान होतं, साधकाला ज्ञान होतं, किंवा जेव्हा एखाद्या व्यक्ती, तेव्हा तो साधारण राहत नाही, तर तो साधक होतो. कारण त्याला ज्ञान झालं की हे विश्व त्यातनं निर्माण झालं, एकाच शक्तीतनं निर्माण झालं. त्यामुळे त्याला सर्वत्र ते दिसायला पाहिजे. आणि दिसू लागलं की ती सहजावस्था आहे. आणि भेद होत असतील, दिसत असतील, तर अजून ती सहजावस्था यायची आहे. आणि जेव्हा गुरुतत्व पूर्णतः आतमध्ये एकरूप होऊन जातो आपण गुरुतत्वाशी, तर तेव्हा आपण गुरुरूप होतो. आणि तेव्हा सहजावस्था आपल्याला सहज येते, की जी आपल्या गुरूंची सहजावस्था आहे ती आपल्याला पण प्राप्त होते. आणि हेच मग ज्यांना ज्ञान नाही झालेलं आहे, ज्यांना गुरुकृपा नाही झालेली आहे, गुरुबोध नाही झालेला आहे, त्याला मग हा सगळा भेद वाटतो. मग हे मी, माझे सख्खे भावंड, माझे चुलत, किंवा ही माझी मुलगी, किंवा ही सून आहे, ही मुलगी आहे, किंवा माझी आई वेगळी आणि सासू वेगळी, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ह्या पद्धतीने सगळं, किंवा माझी भावंड आवडत आहेत, नवऱ्याची नाही किंवा बायकोची नाही, ह्या पद्धतीने. कारण त्यांना ज्ञान नाही आहे की हे सर्व एक आहे. त्यामुळे तिथे भेद आहे. आणि साधकामध्ये किंवा पूर्ण गुरुतत्व एकरूप, गुरुतत्वाशी एकरूप झाल्यानंतर तो गुरुरूप होतो. गुरुचे सर्व गोष्टी त्याच्या आचरणात येतं आणि त्याला सर्वत्र समदृष्टी येते, ती सहजावस्था. पुढे म्हणतात विज्ञान भैरव. विज्ञान भैरवात म्हटले आहे ग्राह्य ग्राहक संवित्ती सामान्य सर्व देहिनां योगिनां तु विशेषोयम संबंधे सावधानता. ती पराशक्ती चिती देवीच हे सारे विश्व, हे सारे दृश्य विश्व आणि या विश्वाला आपल्याहून भिन्न मानणारा जीव ही दोन्ही रूपे धारण करते. ती पराशक्ती चिती देवीच हे सारे विश्व आणि ह्या विश्वाला आपल्याहून भिन्न मानणारा जीव या दोन्ही रूपे धारण करते. ग्राह्य म्हणजे आपल्या अनुभवाला येणारे हे सारे जगत आणि जगातील सारे विषय, आणि ग्राहक म्हणजे या साऱ्या विषयांना जाणणारा चिद्रूप जीवात्मा. ज्ञानहीन आणि सामान्य संसारी या ग्राह्य ग्राहक जगताला अनंत भिन्न भिन्न रूपांत पाहत असतो. परंतु जो महायोगाचा पुजारी आहे, जो महायोगाचा, इथे सांगतायत की ज्ञानहीन आणि सामान्य संसारी, ज्यांना ज्ञान नाही झालंय आणि सामान्य संसार करत आहे, सामान्य संसारी या ग्राह्य ग्राहक जगताला अनंत भिन्न भिन्न रूपांत पाहत असतो. परंतु जो महायोगाचा पुजारी आहे, ज्याला चितीचा साक्षात्कार झाला आहे, असा गुरुकृपा पात्र योगी ग्राह्य आणि ग्राहक म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे दोन्ही भाव एका चितीपासूनच प्रगट झाले आहेत हे जाणून दोन्ही भावांत समतेचा साक्षात्कार करून घेतो. अशा समतेचा साक्षात्कार झालेल्या योगात समता प्राप्तीचा जो शांत भाव निर्माण होतो तीच सहजावस्था आहे. तिथे सांगतात की ज्याला चितीचा साक्षात्कार झाला आहे, जो महायोगाचा पुजारी आहे, ज्याला चितीचा म्हणजे आपल्या अंतरी असलेल्या शक्तीचा साक्षात्कार झाला आहे, असा गुरुकृपा पात्र योगी ग्राह्य आणि ग्राहक म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे दोन्ही भाव एकाच चितीपासून प्रगट झाले आहेत हे जाणून दोन्ही भावात समतेचा साक्षात्कार करून घेतो. अशा समतेचा साक्षात्कार झालेल्या योगात समता प्राप्तीचा जो शांत भाव निर्माण होतो तीच सहजावस्था होय. बुद्धिशाली लोक या जगताला संविध विलास समजतात, जे चितीचे स्फुरण आहे असे म्हणतात. व्यवहार दशेतही
त्यांना चितीच दृष्टीस पडते, कारण चितीपासून निर्माण झालेले जगत भिन्न भिन्न रूपे धारण करीत असले तरी चितीरूपच असते. देण्या घेण्याचा सारा व्यवहारही चितीचाच विकास आहे. चिती आपणच आपल्यात अनेक रूपे धारण करून विकसित होत असते. हे जाणून भेदरहित शांत होऊन राहणे ही मुक्तानंदाची सहजावस्था होय. काय सांगतात? देण्या घेण्याचा सारा व्यवहारही चितीचाच विकास आहे. देण्या घेण्याचा सारा व्यवहारही चितीचाच विकास आहे. चिती आपणच आपल्यात अनेक रूपे धारण करून विकसित होत असते. हे जाणून भेदरहित शांत होऊन राहणे ही मुक्तानंदाची सहजावस्था होय. इति शिवम. वेगवेगळे स्फुरण होणार, वेगवेगळ्या आपल्यामध्ये पण आपल्या संपर्कात येणाऱ्या घरातल्या बाहेरच्या वेगवेगळ्या गावात म्हणजे जिथे जिथे आपला संपर्क मानवाशी येईल, प्राण्यांशी येईल, पशूंशी, त्यांच्यामध्ये पण ते स्फुरण चालू आहे, आपल्यामध्ये पण स्फुरण चालू आहे आणि तेच त्या शक्तीचं चालू आहे. त्याच्यानुसार वेगवेगळे भाव प्रकट होतील, पण त्या भावांकडे आपण समदृष्ट कधी वेगवेगळे भाव मिळतील, मानसिक अवस्था भावना सहज संतुलनात सदैव राहू शकते. सहज आणि सहज अवस्था सहज प्राप्त आणि संतुलन आपलं होऊ शकतं आणि आपण सहज शांत होऊ शकतो. आणि ती शांती अशी वरवरची नसते, परंतु ते लेटगो हे जबरदस्तीने केलं जातं. त्यामध्ये आतमध्ये ही खरी शांतता प्रस्थापित केलेली नसते. तर ज्ञानातून आतमध्ये आधी समता स्थापन करणं आवश्यक आहे. मनाला पूर्णतः शांत करणं आवश्यक आहे आणि नंतर ती गोष्ट सोडून देणं आवश्यक आहे. आतमध्ये आपण शांतता प्रस्थापित करून नंतर ती गोष्ट सोडली तर आपल्याला सहज शांतता, खऱ्या अर्थाची शांतता प्राप्त होऊ शकते. पुढे घेऊन जाणार आहे, खऱ्या परमानंद सुखाकडे घेऊन जाणार आहे. इथं आपण थांबू.